ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. खूप कालानंतर हा कर्मयोगाचा मार्ग लुप्त झाला. ओव्या आहेत 19 ते 26 आणि गीतेचा श्लोक आहे 2. श्रीकृष्णांनी आपणच हा कर्मयोग विवस्वान सूर्याला सांगितला व त्याच्यापासून इहलोकी ही कर्मयोगाची परंपरा चालू होती असं सांगितलं. आता खूप कालावधी लोटल्यावर हा कर्मयोग मार्ग लुप्त झाला तो श्रीकृष्ण सांगणार आहेत. श्लोक 2. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींना ज्ञात झाला. हे शत्रुतापना पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झालेला आहे. परी आणि काही या योगाते राजर्षी जाहले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेणीचे कोणी. मग आणखीही या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेले, पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला आहे व त्यांचा सगळा जीव काय तो या देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. अव्हाटली या आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी, जीवू तैसा उपाधी आवडे लोक. आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुख अत्यंतिक सुख वाटू लागले व देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला. एरवी तरी खवणे यांच्या गावी पाठवूय काय करावी, सांगे जातंध्य रवी काय आथी. नाहीतर दिगंबरांच्या गावी उंची वस्त्रे काय करायची आहेत, जन्मांधाला सूर्य काय उपयोगाचा सांग बरं. का बहिरयांच्या आस्थानी कवन गीता ते मानी, की कोल्हे या चांदणी आवडी उपजे. किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार, किंवा कोल्ह्यांच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल का. पै चंद्रोदया आरवते जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात म्हणजे निरुपयोगी होतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. तैसे वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. त्याप्रमाणे वैराग्य नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात ते ज्यांना माहित नाही, त्या मूर्खांना माझी प्राप्ती कशी बरे होईल. कैसा नेणो मोह वाढी नला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकीय. हा मोह इतका कसा बरे वाढला कोण जाणे, त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. भगवान अर्जुनाला कर्मयोगाची परंपरा सांगत आहेत. ही कर्मयोगाची परंपरा विवस्वान, मनु, इक्ष्वाकू, निमी, नाभाग, दैवराज जनक अशा राजांच्या क्रमाने राजर्षींमध्ये चालत आलेली होती. विवस्वानापासून दैवरात जनकापर्यंत सुमारे 18-20 पिढ्यापर्यंत ही कर्मयोगाची परंपरा चालू होती. पुढे खूप काळ लोटल्यामुळे ही परंपरा लुप्त झाली असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. या श्रीकृष्ण वचनाचे 2 अर्थ ध्वनित होतात. एक म्हणजे आपण हे तत्वज्ञान काही नवीनच सांगत आहोत अशातला भाग नाही. ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, फक्त सध्या समाज विसरला आहे इतकंच. दुसरं म्हणजे मनन करतो तो मनून जीवनाचे प्राथमिक नियम सूर्यापासून स्वीकारले. म्हणजे ज्या धर्माने म्हणजे नियमाने विश्व चालले आहे ते नियम मनू निसर्गापासून शिकला, पण पुढे कालोघात समाज ते सर्व विसरून गेला. हा कर्मयोग का नष्ट झाला त्याचे विवरण ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. ज्ञानदेव म्हणतात की हा कर्ममार्ग लुप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे देहाची वरी आदरू. लोक देहात्मवादी झाले, देहालाच सर्वस्व मानू लागले. प्राणी मात्रांचा सगळा भर विषय वासनेवरच आहे, त्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडलाय. अशी बुद्धी आडमार्गाला लागली.
विषयामधून सुख मिळवण्याच्या प्रवृत्तीची परमावधी झाली. देह व संसार अत्यंत प्रिय वाटू लागला. त्यामुळे मोह वाढला व खूप काळ त्यात वाया गेला. त्यामुळे हा कर्मयोगाचा विसर पडला. पुढे ज्ञानदेवाने उपमांची मालिकाच सादर केलेली आहे. नग्न लोकांच्या गावात उंची वस्त्रांना काय किंमत असणार? जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग? बहिरेच्या सभेत गाण्याला काय किंमत? कोल्ह्याला चांदण्याच्या बद्दल प्रेम वाटेल का? किंवा कावळे चंद्राला कसं ओळखणार? अशा 5 उपमा त्यांनी वापरलेल्या आहेत. एकदा मनुष्य विषयाधीन झाला की त्याला कितीही उपदेश केला तरी काही उपयोग होत नाही. वस्त्र जिथं परिधान करायचीच नाहीत असं ठरवलेलं असतं, त्या मनुष्याला वस्त्र उंची असू दे नाहीतर जीर्ण असू दे, त्याला त्या बाबतीत काहीच देणं घेणं नसतं. त्याप्रमाणे विषयाधीन मनुष्याने तत्वज्ञानाची वस्त्रे उतरवूनच टाकलेली असतात. त्यामुळे त्याला त्यांची किंमत नसते. या उपमेतून ज्ञानेशांचा नर्म विनोद दिसून येतो. दुसरी उपमा जन्मांधाची आहे. जन्मांधाला सूर्य उगवला तरी मार्ग दिसत नाही. तीच गोष्ट विषयांध मनुष्याची होते. विषयांनी अंध झालेला असल्यामुळं तत्वज्ञानाने जो मार्ग दाखवलेला असतो तो त्याला दिसतच नाही. बैर्याला जशी गाण्याची किंमत नाही त्याप्रमाणे हा विषयी मनुष्य तत्वज्ञान ऐकतच नाही. किती उपदेश केला तरी तो पालथ्या घड्यावर पाणी घातल्यासारखा व्यर्थ ठरतो. कोल्हा किंवा कावळा यांना रात्री दिसत नाही. त्यामुळे त्यांना चांदणे व चंद्रोदय यांच्याविषयी आस्था वाटत नाही. कोल्हा हा सर्व प्राण्यात लबाड प्राणी आहे. हा विषयाधीन मनुष्य सुद्धा लबाड असतो. त्याला कितीही उपदेश केला तरी तो मनुष्य तो उपदेश मानत तर नाहीच, पण आपल्या बुद्धिबलावर त्याला फाटे फोडतो व आपलेच वागणे कसे बरोबर आहे ते तो सांगत राहतो. आणि कावळा हा एकाक्ष प्राणी, मुळात याला डोळा एकच व तोही रात्र झाला की वस्तूचे ज्ञान करून देण्यास असमर्थ ठरतो. त्याप्रमाणे विषयी मनुष्य जणू हा एकाक्ष आहे. त्या एका डोळ्याला त्याला फक्त विषयच दिसतात. बाकी कसलेही ज्ञान त्याला दिवसाही होत नाही, मग रात्रीची काय कथा? त्यामुळे कावळ्याला जसा चंद्रोदय व्यर्थ ठरतो त्याप्रमाणे मनुष्याला तत्वज्ञानाचा शांत प्रकाश जो त्याच्या हृदयाला व मनाला खरं तर शांती मिळवून देणारा आहे तो त्याला दिसतच नाही. भगवान म्हणतात की विषयी लोकांना विवेक व वैराग्य हे शब्दच माहीत नसतात. मग ईश्वर असणाऱ्या माझी ओळख त्यांना कशी होणार? ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते असं म्हणून ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने आपले ईश्वरत्व स्पष्टपणे मांडलेले आहे. तो लुप्त झालेलाच मार्ग आपण पुन्हा प्रस्थापित करत आहोत असे श्रीकृष्ण पुढे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.